नमस्कार. ऋत्विज फॅशन कट्टा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर 75 सेंटीमीटरचा हा ब्लाऊज घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मापे घालून घेतलेली आहे. दुपदरी घडी घालून घ्यायची आहे. बंद बाजूनं मागचा भाग टाकून घ्यायचा आहे आणि समोरील भाग उघड्या बाजूवरती टाकायचा आहे. त्याच्यानंतर पूर्वतयारी आपल्याला करून घ्यायची आहे. ती पूर्वतयारी काय करायची आहे, तर आपल्याला अशा प्रकारच्या 2-2 इंचाच्या पट्ट्या काढून घ्याव्या लागतात आणि त्या जोडून घ्याव्या लागतात. तर कमरपट्टीसाठी आपल्याला 1-1.5 इंचाची पट्टी घ्यावी लागते आणि जर छोट्या छोट्या पट्ट्या असतील तर त्या एकमेकांना जोडून घेऊन त्याला शिलाई मारून घ्यावी लागते. तर दुसरीकडे आपण गळापट्टी जी असते ती देखील तयार करून घेणार आहोत. तर ती तयार करण्यासाठी आपल्याला 2-2 इंचाच्या पट्ट्या क्रॉसवरती कटिंग करून घ्यायच्या आहेत आणि त्या देखील अशा प्रकारे जोडून घ्यायच्या आहेत. तर कंबरपट्टी आणि गळापट्टी तयार झाली की आपल्याला हुक आणि काजपट्टी हे देखील कटिंग करून घ्यायचं आहे. तर पट्ट्या छोट्या छोट्या निघाल्या की जरा वेळ जातो आणि अशा प्रकारे जोडून घ्यावं लागतं. इथं बघू शकता क्रॉसवर पट्ट्या आहेत ह्या आणि क्रॉसवर घेतल्यामुळे विरुद्ध दिशेला आपल्याला टोकं ठेवायचे आहेत आणि त्या पट्ट्या जोडून घ्याव्या लागतात. तर अशा पद्धतीनं कमरपट्टी आणि गळापट्टी ह्या दोन्ही पट्ट्या जोडून घेतलेल्या आहे आणि बाजूनं एक एक शिलाई मारून घेतलेली आहे. जोडताना मग एक बाजू आपल्याला जी असते ती त्या पद्धतीनं जोडून घ्यावी लागते. त्यानंतर जो मागचा भाग आहे तो सरळ दिशेनं ठेवायचा. तर इथं मी 7 इंचावरती गळा उंची टाकलेली होती आणि ती आता कट करून घेतली. तर हा मागचा भाग आहे त्याच्यावरती पाव इंचानुसार उंचीला 4 इंच अशा प्रकारे टक्स मारून घेतलेला आहे. जो शोल्डर असतो शोल्डरच्या बरोबर सेंटर पकडायचा आणि खाली टक्स घ्यायचा. तर अशा प्रकारे 2 टक्स घालून घेतलेले आहेत. त्याच्यावरती पहिल्यांदा टक्स घालून घ्यायचे आणि त्याच्यावरती नंतर आपल्याला कमरपट्टी जी मी तयार करून घेतली होती ती तयार केलेली कमरपट्टी ह्याच्यावरती ठेवून दोन्ही शिलाया एकदमच मारून घ्यायच्या. कमरपट्टीची जी ही शिलाई मी मारून घेते ही वरच्या बाजूनं ठेवायची आणि जी शिलाई न घातलेली बाजू आहे ती आणि तो कापड हे दोन्ही मिळून शिलाई मारून घ्यायचं आहे. जिथं टक्स आलेला आहे तिथं छोटंसं फोल्डिंग करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे जिथं जिथं टक्स आलेला आहे तिथं अशा प्रकारे छोटंसं फोल्डिंग करून घ्यायचं जेणेकरून ती पट्टी जी आहे ती व्यवस्थित कमरेला बसते. आता पट्टी तर जोडून झालेली आहे त्याच्यावरती मी प्रेस टिप देणार आहे. पूर्वतयारी असेल तर आपला ब्लाऊज 15-20 मिनिटांमध्ये शिवून तयार होतो. तर ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या आधीच अशा प्रकारे तयार करून ठेवाव्यात. मी प्रेस टिप दिली आणि त्यानंतर पुन्हा परतून घेऊन उलट बाजूने शिलाई मारून घेते. इथे जर शिलाई मारायची नसेल तर हात शिलाई सुद्धा घालू शकतो. अशा प्रकारे आपली ही मागची कमरपट्टी जी आहे ती लावून झालेली आहे. आता जो समोरचा भाग आहे ते समोरील दोन्ही भागांना आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. हा जो टक्स आहे हा 2.5 इंचावरती केलेला आहे आणि जो खाली टक्स येतो तो बरोबर शोल्डरच्या मध्ये सेंटर जो आहे त्या सेंटरला पकडून आपल्याला घ्यायचा आहे.
तो 2 इंचावरती घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर हा जो टक्स आहे हा 4 इंचावरती घेतलेला आहे, 4 ते 4.5। त्यानंतर हा जो टक्स आहे हा 3 इंचावरती। अशा प्रकारे 4 टक्स हे घालून झालेले आहेत। हे टक्स व्यवस्थित आले की अशा प्रकारे ब्लाऊज आपला छान तयार दिसतो। त्यानंतर त्याला क्रॉसपट्टी लावून घेऊन तो पूर्ण करून घ्यावा। तर अशा प्रकारे आपला हात क्रॉसपट्टी लावून, गळापट्टी लावून ब्लाऊज रेडी तयार झालेला आहे। याच्या आधीचे जे व्हिडिओ आहे त्यामध्ये हे सगळं डिटेल सांगितलेलं आहे। धन्यवाद।